गोखले रोडवर गुरुवारी रात्री TMT बस थेट दुभाजकावर चढली। अरुंद रस्ता, चुकीच्या पद्धतीने बांधलेले दुभाजक आणि पुसट झालेल्या मार्गदर्शक रेषांमुळे अपघाताचा धोका वाढल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते संगम डोंगरे यांनी केला आहे। त्यांच्या मते ही चूक बस चालकाची नसून ठाणे महापालिकेची आहे। नागरिकांचा त्रास वाढणारे हे दुभाजक काढले नाहीत तर आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे। या घटनेनंतर नागरिकात तीव्र संताप असून परिसरातला अपघाताचा हा धक्कादायक व्हिडिओ आता आपण पाहूयात। नमस्कार, मी संगम डोंगरे। आता माझ्या मला 12:40 झाले ना? हो, पावणे एक। अच्छा, 45 म्हणजे पावणे एक झालेला आहे, म्हणजे 12:45 झाले आहे। आता लाईव्ह याचं कारण एवढंच आहे की आज गेल्या आम्ही कित्येक दिवस या डिवायडर संदर्भात आंदोलन करत आहे। नागरिकांचे साक्षर भूमिका घेतलेले आहेत आणि काही बाबाच्या सांगण्यानुसार हे डिवायडर लावलेले आहेत, पण नागरिकांसाठी घातक ठरत आहे। आणि आज हे ड्रायव्हर हे माळकरी आहेत आणि त्यांनी एक वाहन चालक आहे, त्याला वाचवण्यासाठी त्यांची गाडी जी आहे हे डिवायडर चढले। मुळात हा रस्ता अरुंद आहे, अरुंद रस्त्यामध्ये हे डिवायडर टाकले जात आहे आणि हे डिवायडर तसे घातकच आहे। आणि आम्ही वारंवार सांगतोय की ह्या आमच्या नौपाडामध्ये रस्ता अरुंद आहे, या दोन्ही साईडला पार्किंग असते, इकडे पार्किंग असते। अशा वेळी एकच वाहन पास होते आणि मध्यंतरी इथे या मडवी हाऊसला आग लागली होती आणि तेव्हा हे डिवायडर तोडायला लागले होते। कारण की जेव्हा एखादी बस जाते की दुसरं वाहन जाऊ शकत नाही, तेव्हा असं झालं होतं। त्या मडवी हाऊसला आग लागली होती आणि त्या ठिकाणी जायला रस्ता नव्हता। नाईलाजाने हे डिवायडर तोडून अग्निशामक दलाला गाडी आतमध्ये न्यायला तेव्हा पोचली होती। आता मग स्थिती हीच आहे की ह्या जो भाग जो आहे इथे डिवायडर नको आहे आणि नागरिकांची मागणी आहे, व्यापाऱ्यांची मागणी आहे, पण प्रशासन लक्ष देत नाहीये। माननीय जे बांगर साहेब होते, बांगर साहेबांना कोणी ते बाबा म्हणून ते बाबा, त्या बाबांनी सांगितलं या ठाण्यामध्ये डिवायडर टाका। बाबा हे सांगण्यानुसार हे डिवायडर टाकलं आणि आम्ही बाबाचा प्रतिमक पुतळा उभा करून की त्याची वेशभूषा करून या संदर्भात आंदोलन पण केलं होतं। तेव्हाही प्रशासन जागा झाली नाहीये। प्रशासनाने आपले त्यांचा हट्ट पुरा केला आणि हा डिवायडर टाकलाय, पण ह्या डिवायडरनी नागरिकांना त्रास होत आहे आणि वारंवार मांडतो आम्ही की सध्याचे डिवायडर जे आहेत रस्ता अरुंद आहे, तुम्ही डिवायडर टाकू नका, पण ते तो टाकलाय आणि याच्यामध्ये नागरिकांना त्रास होत आहे। तसेच हे जे वाहन चालक आहे यांना पण तो डिवायडर आहे, याला जो आहे बघा, रेडियम दिसतात का बघा, जरा दाखवा, जरा रेडियम दिसतात का, दाखवा जरा। रेडियम नाही आहे त्याला, हा कलर पण नाही। अच्छा, रेडियम दिसतो का तुम्हाला? कलर आहे का? अच्छा, तुम्हाला काय झालं? तुम्ही वरती गाडी चढवली, काय झालं तुम्हाला? गाडी असल्यामुळे दरवाजा ओपन केल्यामुळे दरवाजा वाचवण्यासाठी गाडी मला इकडे आवरली, गाडी डिवायडर चढली। अच्छा, तुम्हाला रस्ता दिसला का? नाही दिसला मला। अच्छा, तुम्हाला रेडियम दिसतो का? नाही दिसत। अच्छा, कलर तुम्हाला दिसला का? नाही दिसत नाही ना? नाही दिसत। तुम्हाला ते रेडियम दिसला का साहेब? नाही दिसला। नाही दिसला। तुम्हाला कलर दिसला का? नाही दिसला। अच्छा, मग अशा प्रकारचे तुम्ही रस्ते करता, अशा प्रकारे तुम्ही डिवायडर टाकता, त्याला कलर दिसत नाहीये, रेडियम दिसत नाही, मग नागरिकांची चुका होणार ना। मला ह्या ड्रायव्हरला दोष द्यायचा नाहीये, चुकी ही माननीय माजी आयुक्त साहेब अभिजित बांगर साहेबांची आहे आणि त्या बाबा सांगण्यानुसार हे डिवायडर टाकलेत, पण नागरिकांना त्रास होतो। आज बघा, हे माळकरी आहेत, यांचा दारू म्हणजे व्यसनाचा काही संबंध नाहीये, पण नाहक आज या वाहनाचे नुकसान झालंय आणि हे वाहनाचं नुकसान हे सर्वसामान्य ठाणेकर करदाते यांच्या पैशातून हे जे वाहन उभे होत आहे आणि यांच्या चुकीमुळे आमच्या ठाणेकरांचे काही आमच्या करदात्याचे पैसे, या पैशाची राख रांगोळी होत आहे आणि चुरळ होत आहे। आणि हे डिवायडर का घातले याचं उत्तर आम्हाला माननीय आयुक्त साहेबांनी स्पष्टीकरण दिलं नाहीये आणि नागरिकांना नाहक त्रास होतोय
आणि हा त्रास या बाबाला सांगणं होतं. आप तुम्हाला हे दिसतं का, हे डिवायडर दिसतं का? नाही तुम्हाला हे डिवायडर एक काम कर पहिलं ते डिवाइडर दिख रहा है क्या? डिवाइडर दिसतं का? कधी आहे डिवायडर तुम्हाला दिसतो का? रेडियम दिसतो का? रेडियम काय दिसत का? कलर पण नाही. अच्छा बघा, नागरिकांचं म्हणणं कलर दिसत नाहीये, कलर पण नाहीये, रेडियम आहे का? काहीच नाही. मग कोणाची चुकी आहे ही? प्रशासन चुकी आहे. मग याचा भुगतान महापालिकेची चुकी. याचा भुगतान कोणाला पडतोय? नागरिकांना आपल्याला पडतो का नाही? बरोबर आहे. मग या प्रशासनाने जे आहे रेडियम लावायला पाहिजे की नाही? कलर लावायला पाहिजे की नाही? मग हे प्रशासन समजा चुकीचं काम करत असेल तर वाहन चालकाला दोष देणं, त्याचा त्रास सामान्य माणसाला होतो. बरोबर, वाहन चालकाला दोष देणं हा चुकीचा असेल. कारण वाहन चालक चुकीचंच नाही ना. वाहन चालक जो आहे तो व्यवस्थित जो गाडी चालवतोय, पण एखाद्या वाहन वाचवताना की त्याला कट लागली त्या वर दिली, अहो दिसायला पाहिजे ना, दिसत नाही. त्यामुळे वाहन चुकी झालेली आहे. पण याची ही चुकी जी आहे या सर्व जबाबदार ठाणे महानगरपालिका, तसे माननीय माजी आयुक्त साहेब अभिजित बांगर हेच आहेत असं मला ठाम म्हणायचं आहे. तुम्ही जरा गाडी कशी चढली दाखवा, जरा चारी साईडनी दाखवा, जरा दाखवा, चारी साईड दाखवा, जरा दाखवा, चारी साईड दाखवा. एक मिनिट. दाखवा जरा, दाखवा जरा, या दाखवा. तर मित्रांनो, गाडी कशी डिवायडर झाली बघितलं. या दोन्ही साईडला पार्किंग असताना आहेत म्हणून त्यामुळे रस्ता अरुंद होतो. आणि समजा एखादी मोठी विपरीत घटना घडली, उद्या समजा इथं बघा हॉस्पिटल आहे, या हॉस्पिटल आग लागली तर फायर ब्रिगेड जाणार कशी काय? फिरून जाणार का? मग हॉस्पिटल म्हणा किंवा एक जंक्शन म्हणा अशा ठिकाणी कट देणं महत्त्वाचं आहे. पण कटच नाही आहे बघा, कट नाही आहे. उद्या समजा मोठा घटना घडली तर फायर ब्रिगेड जाऊ शकत नाही. आणि मुळात हे जे डिवायडर जे आहेत ना, याचा आमचा नौपाडेकर तसेच या सर्व व्यापाऱ्यांचा पण विरोध आहे. आणि ह्या बांगर साहेबांच्या त्या बाबाच्या सांगण्यानुसार ह्या डिवायडर टाकले आणि ह्या डिवायडरमध्ये नागरिकांना खरोखर त्रास होतोय. आणि हे जे मला तर म्हणतं हे जे रेडियम जे आहेत फक्त ते मला म्हणतं अभिजित बांगर साहेबांना दिसत असेल, सामान्य माणसाला दिसत नाहीये. हे वस्तुस्थिती आहे. आता ते मला असं म्हणतं की मला या संदर्भात ट्रॅफिक पोलिसांनी या संदर्भात यांचा तो अहवाल सादर करावा. आणि जो रेडियम पण लावलेला नाहीये, हे रेडियमची उद्या तजवी करावी. आणि हा कलर जो लाईन दिसत नाहीये तोही मारावा. 2 दिवसामध्ये समजा हे रेडियम आणि कलर महापालिकेने लावला नाही तर हा संगम डोंगरे सो खर्चानी या ठाणेकरांसाठी रेडियम नक्की लावेल. कारण महापालिकेला पैसे आहेत ते आम्हाला माहिती नाही, पण मी लोकवर्गणी काढून ही किंवा स्वतःच्या खिशातून काढून या ठाणेकरांच्या जीवावर बेतणार नाही किंवा जीवावर बेतणार नाही यासाठी मी हे रेडियम लावणार आहे. लावणार आहे. त्याच्या अगोदर महापालिका जागा आली आणि महापालिका लावलं तर धन्यवाद. तुर्तास एवढंच आहे की यांच्या चुकीमुळे माननीय अभिजित बांगर साहेब हे माननीय आयुक्त
माजी आयुक्त यांच्या चुकीमुळे या ठाणेकरांना आम्हाला हा नंतर नौपाड्याकरांना त्रास भोगायला लावत आहे. हे सर्व जबाबदार माजी आयुक्त साहेब अभिजित बांगर आहेत. तरी पण त्यांना जाग येईल आणि लवकर हा जो नौपाड्यातला जो डिवाइड टाकला आहे हे रेडियम आणि कलर लवकर होईल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. अन्यथा या संदर्भात 1-2 दिवसामध्ये आंदोलन छेडलं जाईल. धन्यवाद. दाखवून अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.